बबन आला वाटतं, त्याला विचारू. काय मेंबर जेवायला आत गेला नाही बे? तुम्हाला किती वेळा सांगायचं माझी वाट बघत बसत जाऊ नका, पण तुम्ही माझं ऐकतच नाही. हा मला मान्य आहे मी पायलट साहेबांचा बॉडीगार्ड आहे, पण एवढा पण मान देत जाऊ नका हो मला. आपण घरातल्या गत आहे का नाही सांगा बरं. झालं तुझं सांगून. तुला मान द्यासाठी आम्ही इथं बाहेर उभं राहिलो नाही. मग त्या सुरेशची वाट बघतोय. हे बघ, पाहिलं टाळा. अयो कुलूप कुलूप लावून कुठं गेला असेल हो सुरेश? हाय का आता आम्हाला माहिती असतं तर आम्ही इथं उभं राहिलो असतो का? आता या सूर्याचं नाव काय बी करून सुमीला सांगायलाच पाहिजे. नाही नाही सुमेला तेवढं सांगू नका अहो, नाहीतर परत जाळ काढेल माहित आहे का. आजच्या दिवस कुठेतरी बाहेर जेवणाचा ऍडजस्ट करूया आपण. चला कुठेतरी जेवण हुडकाय पाहिजे. करायलाच पाहिजे. हे बाबा, हे तू झोपू नको उठ. अरे बाबा, मागच्या आठवड्यात दारुड्यानी एका झोपलेल्या माणसाचा गळा चिरला होता हेतच. जा कुठं तरी बघ जागा. उठ उठ. हॅलो हॅलो सुरेश, अरे कुलूप लावून कुणीकडे गेलाय सर? अरे बबन्या, अरे अर्जंट काम निघालं म्हणून मी तालुक्याच्या गावाला आलोय की रे. होय, आणि परत कवा येणार आहेस मग? मला आता उद्या सकाळी येणार, मी सकाळी येणार. असलं कसलं अर्जंट काम असते तुझी? आता आमच्या जेवणाची बॉम्ब झाली का नाही बघ बरं. अरे बबन्या, आजचा दिवस काढणार का कसा तरी, आणि ते जाधव साहेबाला कदम साहेबाला मी सांग बर का. हा हा, आज ठेवू का मी? बर. हा. ए काही घरदार आहे की नाही तुला? तुम्हा दारुडी आणि वात आलाय सगळा. चल निघ, पुन्हा दिसलास की नडग्यात फोडील तुझ्या. चल चल निघ, निघ पटकन. चल 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 निघ पटकन. चल. गुड न्यूज कशी येत नाहीये? कसली गुड न्यूज नरसू? असं काय करतेस ताई? त्या म्हाताऱ्याला तू घराबाहेर नाही का काढलंस? तुझं राजकारण. हा ते हा खर तर ना ताई, त्या म्हाताऱ्याला रस्त्यावर आणलंस ना तू, त्याची झळ आणि कळ दोन्ही या खानवळवलीला बसायला पाहिजे होती. पण काय करणार, बातमीच येत नाही ना. बातमी आली असती ना ताई, तर ही खानवळवाली बसली असती रडत, आणि समरला चेअरमन साहेबांच्या खुर्चीवर बसायचा मान फक्त तुला आणि तुलाच मिळाला असता बघ. काय करणार, काही होतच नाही ना, सगळं मुसळ केरात. नरसू, माझा वार कधी वाया जात नाही. अगं मग ताई, बातमी कशी येत नाहीये? येईल नरसू, येईल. मला काही हे पटलं नाही बघा ताई मॅडम. काय? अहो ती सुमन नव्या कलरफुल साडीत मिरवणार, आणि तुम्ही ह्या असल्या जुन्याच साडीत जाणार भाई. हे बघ शालू,
ताई असल्या साड्या बिड्यांच्या भानगडीत अडकत नाही कधी. ते ज्यांना मिळत नाही ना ते अडकतात. नाही, नाश्ता पण खोलीतच मागवलाय खानावळवालीनं. आणि ताई मॅडम ना इथंच ठेवलंय ताटकळत. आता हे बरं दिसतंय वे तुम्हाला? नरसू, समरला आवाज दे. विचार निघायचा आहे का नाही? होत आहे. समर, समर, अरे ताई विचारते निघायचं का? कशी नटली. चला निघूयात. अरे नाश्ता तर करून घ्या. नाही ऍक्च्युली सुमीनं वरतीच मागवला होता. अरे बापरे, आणि ताई बिचारी एकटीच बसली इथं वाट बघत. मम्मा आय एम सॉरी अगं, पण आपण निघूयात का? मामा नाही मी नको. अरे ते थंडीनी फार नरम आहे तब्येत माझी, तर तुम्ही जाता का? चला. कशी खुलाले बघा. आपल्याला थंडीत ठेवून लईच रंग चढलाय हिच्या गालावर. शालू, लवकरच रंग उतरणार आहे तिचा. फक्त गुड न्यूज येऊ दे, त्याची वाट बघतोय मी. कसली गुड न्यूज? हेच रंग उतरण्याची. हिच्या चेहऱ्यावरचा रंग तर उतरणारच. बातमी येईलच. नाही आली ना तर मी स्वतः जाऊन घेऊन येईन. कोण आहे? कोण? मी आहे. इथं झोपाय काय तुझ्या बापाचा राज मला वाटला वय. चल उठ निघ. तू परत आला वय? अहो माझी पिशवी झाडान फोटो बघितला का? मी काही राखणदार वाटलोय तुला? नाही नाही तसं नाही. तू कुठे गेला असेल? इकडे. अरे इकडे म्हणलं की तुला. काय लय महत्वाचं होतं काय? त्यात जीव आहे हो माझा. जीव असा वाऱ्यावर सोडून माझ्या दुकानापुढे मांडून झोपणार होय निवांत तू? थांब इथंच आलो मी. धर. पुन्हा झोपशील का माझ्या दुकानापुढे? नाही नाही. जारच घालीन बघ टाकूर पुन्हा झोपला इथं तर. धर. लय उपकार झाला बघ. समर, ही फक्त सुरुवात आहे. उद्या एक दिवस तुला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसायचंय. आणि त्या खुर्चीवर पायलट बसणार ही सुमीची गॅरंटी आहे. हो, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवणार म्हणजे बसवणार. सुमीचा नवरा बसणार म्हणजे बसणार. एक मिनिट. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला अजून बराच वेळ. तोवर मी या खुर्चीत बसू का? अर्थात मग दोघींची काही हरकत नसेल तर. हरकत कशी असेल पायलट? अरे ह्या खुर्चीवर बसवायचं म्हणून एवढा प्रचार केलता मी तुझा. मी
आपण प्रचार केला होता. सासूबाई, तुम्ही आणि मी काही वेगळं आहे का? मम्मा, तू आज स्वतःच्या हाताने मला या खुर्चीवर बसव. नाही म्हणजे तुम्ही दोघींनी, तुम्हा दोघींमुळे निवडणूक जिंकलोय ना मी. आत्ता कसं बोललास? या सासूबाई. समर साहेबांचा विजय असो. चेअरमन साहेबांचा विजय असो. समर साहेबांचा विजय असो. साहेब, आज पहिल्यांदा कोणीतरी लायक माणूस या खुर्चीवर बसलाय बघा. तुम्ही सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय तो सार्थ करण्याची जबाबदारी आता माझी. आपण सगळे मिळून हा कारखाना आता नीट चालवूया आणि कारखान्यावर अवलंबून असलेल्या आपल्या सगळ्या बांधवांचा फायदा करून देऊया. देऊया की साहेब. आता तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. आता सगळ्यात आधी मिठाई खायची. जाधव साहेब द्या, मी माझ्या हातनं मिठाई वाटणार. पायलट. सासूबाई. पायलट, मी बाकी सगळ्यांनी मिठाई वाटून येते. तर तू गप्पा मारत बस. मी वाटतो की नाही, सुमीच्या हातनं वाटणार मिठाई. समर, दादा मिठाई घ्या. पायलट चेअरमन झाला. दादा मिठाई घ्या. पायलट चेअरमन झाला. दादा हे घ्या, मिठाई घ्या. पायलट चेअरमन झाला. जाधव साहेब, तात्यांना बी मिठाई द्यायला पाहिजे की. हे घ्या. तात्या आलं की त्यांना मिठाई द्या बरं का आठवणीनं. हा, आपण सुरेश अजून नाही आला. येतील की. थांबा, मी फोन करते त्यासनी. हा. हॅलो. काय वर्ल्ड फेमस आचारी, कुठे आहे पत्ता? हाय की. मग फोन उचला एवढं उशीर का? काय नाही, बोल की. तात्या, तुमचा जाव एवढा कारखान्याचा चेअरमन झालाय आणि तुम्हाला त्याचं काही कौतुक आहे का नाही? हाय की. काय आहे की? बरं आहे का, मी तुमच्या नावाची मिठाई ठेवल्या जाधव साहेबांकडे. डबा द्या आल्यावर तेवढं आठवणीनं घ्या आणि जमलं तर पायलटची गाठ बी घ्या. काय? हा हा. टायमात डबा पोचा बर का. आपली खानावर चांगली चालायला पाहिजे का नका? होय. आपल्याला पैसे फेडायचे लवकरात लवकर. लवकर या आणि मिठाई तेवढी खावा बर का. हा होय होय. ठेवू का? हा हा. ₹10 पैसे द्या. हो देतो की. बस. हॅलो ताई. हा नरसू बोल. अगं ताई, दुपारपासून फिरतोय मी, पण हा म्हातारा कुठं गायब झालाय काय कळतच नाहीये. म्हणजे तुला शंका आली ना की याने घर बीर सोडून घेतलं का काय, म्हणून मी घरी जाऊन आलो याच्या, तर तिथेही कुलूप. नरसू, तू त्याला शोधत फिरतोयस? हो ना ताई, मला तर ना चैनच पडत नाही. अगं अख्खी रात्र मला बाहेर थंडीत कुडकुडत काढावी लागली.
तेव्हापासून माझ्या मनात जी काय आग पेटली ना ती त्या म्हाताऱ्याला थंडीत कुडकुडताना बघूनच आता विझणार आहे. ताई असा त्याला रस्त्यावरनं थंडीत फिरताना बघितल्याशिवाय ना माझ्या मनाला शांती मिळणार नाही, गारवा मिळणार नाही. वा नरसू, फारच हुशार झालायस हो तू. लेखक होतोयस की काय? लेखक कसला आलं गे ताई, मी तर तुझा सेवक. ठीक आहे, बघ तू शोधून आणि मलाही सांग. ठीक आहे ताई, काळजी करू नकोस. आता चांगली बातमी घेतल्याशिवाय मी घरीच येत नाही. हा. दाजीबा, तुला सांगतो उद्या पंजाब फिक्स. कशावर? अरे माझा अंदाज आहे ना. तुझ्या अंदाजानं 150 रुपयाचं नुकसान झालंय माझं. तुला सांगतो उद्या पंजाब फिक्स आहे. मी सांगतो 57. कशावरनं? माझा अंदाज. माझं तर काही डोसकंच चालना. एवढे मी आकडे मोड करतोय पण काहीच जमना. नुसतं नुकसानच नुकसान. दाजीबा, तुमचं नाही माझं नाही, आपण उद्या नशिबावर खेळूया. पाहुणं, एक आकडा धरा मनात. कशाला? अहो धरात लय नुकसान झाले राव. बघू तुमच्या पाय गुणाने झालं तर झालं. द्या दारू. नाही ती चार्ट द्या की. अरे मागच्या 10 दिवसात काय आलं ते बघू द्या. कळतं तुम्हाला? मागायला गेलं तर दे की. उद्या बघा चौकार लागल आणि डबल लावला तर 43. कसं काय? माझा अंदाज, पण नुकसान नाही मी कधी करत कोणाचं. उद्या चौका 43 फिक्स. दाजीबा, आता चला घरी, आता बायको बॉम्ब मारल. पाहुणे जावा लवकर, नाही तर तुमची पण बायको बॉम्ब मारल. पाहुणं, मॅटर काय आहे? नाही, पिशव्या गाबाळ घेऊन फिरायला लागलाय. आज रात्रीतच थांबणार आहे. तेवढची इष्टी हुकली ना. नाही नक्की. अहो घ्या हो, थंडीचे दिवस आहे. 2 गोड घ्या, मग बघ कसा गरम वाटत तुम्हाला. आम्ही ठेवला असतो पण आमची बायको लय खावाट. चला घेतो. देवा, दया कर या भिकारी लोकांवर. एवढ्या थंडीत कुडकुडत बसले ते. बाबा, हे घ्या. ए बाबा, इथं बसू नको. अरे एरिया चांगला नाही. भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या आहेत इथं. अरे परवाच एकाला फडला. चल जा दुसरीकडे.
हा नरसू बोल. ताई तुझं राजकारण एकदम सक्सेस बर का. त्या म्हाताऱ्याला बरोबर भिकेल लावलंस तू. लवकरच त्या खानावळवालीला सुद्धा अद्दल घडवू नरसू. एकदम बरोबर ताई. अगं तुझ्या राजकारणाचा नाद कुणी करायचाच नाही.